सो स्टुडंट आता बघू आपण जी ची व्हॅल्यू जी आहे डेप्थ मध्ये जाताना कशी चेंज होते, चेंज इन डेप्थ. सो स्टुडंट आता सगळ्यात अगोदर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक अर्थचा सरफेस. ओके, सो स्टुडंट इट इज अवर अर्थ नाव. आता हे अर्थ आहे आणि इथे आपण समजू अर्थचं सेंटर आहे. ठीक आहे, आता आपण जे पृथ्वीवर राहतो म्हणजे आपण पृथ्वीच्या सरफेसवर राहतो, इथे आपलं घर असते, बरोबर आहे, राईट. सो आपण पृथ्वीच्या सरफेसवर राहतो, बरोबर आहे, इथे आपले सगळं सर्वायवल करतो आपण. आता जसं जसं आपण डेप्थ मध्ये जाणार तर जी च्या व्हॅल्यू मध्ये काही बदल होतो का बघा. आता सपोज करा इथून जर आपण आत आत गेलो, आता तुम्ही या पोझिशनला आले समजा, तर या पोझिशनला आले म्हणजे सरफेस जो राहणार तुमच्यासाठी हा राहणार आहे, राईट. तुम्ही आता या सरफेसवर आहे म्हणजे आता इथून एवढं जे डिस्टन्स होतं बघा, आता हे जे डिस्टन्स आहे पृथ्वीची रेडियस, तर ही किती आहे 6400 किलोमीटर्स, बरोबर आहे. आता तुम्ही आत आले म्हणजे इथून तर इथपर्यंतची रेडियस, आता ही रेडियस कमी झाली. त्यानंतर तुम्ही परत आता इथून इथं आल्यानंतर तुम्ही इथून जेव्हा खाली खाली गेले अजून, तर आता या पोझिशनला आले म्हणजे आता तुमच्यासाठी झाला सरफेस हा, बरोबर आहे. आता तुमच्यासाठी अर्थ जी आहे ती फक्त एवढीच झालेली आहे कारण तुम्ही या सरफेसवर आले, राईट आहे. म्हणजे आता अर्थची रेडियस तर इथून इतकी कमी झाली, पण आता काय झालं सोबत सोबत त्याचं मासही कमी कमी होत चालले. म्हणजे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपण जर जी चा फॉर्म्युला बघितला तर GM/r², आपण हा फॉर्म्युला बघत होतो, तर या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आर ची व्हॅल्यू कमी कमी होत चालली, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कमी कमी, राईट, जास्त लागत चालला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत आहे कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो आता मास जे होणार ते पण काय होईल, कमी होत जाईल, रेडियस कमी होत जाईल. एक वेळ अशी येईल की तुम्ही अर्थच्या सेंटरवर जर जाऊन पोहोचले तर इथं काय होणार, अर्थचा मास काहीच नाही, झिरो. इथला डिस्टन्स काहीच नाही, तुम्ही डायरेक्ट सेंटरवर आहे, डिस्टन्स पूर्ण संपून गेलं, मासही संपून गेलं. तरी अशा वेळेस लागणारी फोर्स सुद्धा झिरो असणार आहे. आणि फोर्स जर झिरो आहे तर लागणारं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन पण झिरो असणार आहे. तर त्यामुळे जर तुम्ही सेंटरवरची जर गोष्ट केली तर अर्थच्या सेंटरवर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जे आहे 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे जसं जसं आपण आत जाऊ ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत जाते, पण एक वेळ अशी येईल की तुम्ही जेव्हा सेंटरवर पोहोचता तिथे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन झिरो असते. आता एवढं आलं लक्षात. आता बघा, जर हेच कंपॅरिझन आपण दुसऱ्या प्लॅनेट सोबत केलं तर प्रत्येक प्लॅनेटची आपापली ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळी आहे, जी ची व्हॅल्यू वेगळी आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन वेगळं आहे, कारण त्यांची साईज मास हे टोटली डिफरंट आहे, राईट. सो आता मूनचा जर आपण विचार केला तर अर्थच्या अराउंड काय करते, मून रिव्हॉल्व करते, बरोबर आहे. आणि मून जर रिव्हॉल्व करतो तर मूनवर लागणारी ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा डिफरंट आहे. मूनचे स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन वेगळं आहे, त्याचंही काहीतरी ग्रॅव्हिटेशन असणार. तर स्टुडंट मूनचा आणि अर्थचा जर कंपॅरिझन केलं तर मूनवर अर्थच्या 1/6 म्हणजे 6 पटीने कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागते. जर आपण विचार केला तर जर मूनवर आपण जर जेवढी फोर्स आपण अर्थवर लावतोय उडी मारण्यासाठी, सपोज जम्प करतोय आपण आणि उडी मारण्यासाठी जेवढ्या फोर्सने उडी मारतोय तेवढ्याच फोर्सने जर मूनवर उडी मारली तर पृथ्वीपेक्षा 6 पटीने जास्त उंच उडी मारता येते जर चंद्रावरचा आपण विचार केला तर. कारण काय की चंद्रावर लागणारी जी फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे पृथ्वीच्या 6 पटीने कमी आहे, म्हणून त्याच्यावर आपण 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. तर आलं लक्षात आता हे तुमच्या. आता आपण हेच मास आणि दोघांचा वेट मध्ये काय डिफरन्स आहे आता हे आपण आपल्या नेक्स्ट टॉपिक मध्ये बघू.